वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे बिर्याणी, व्हेज बिर्याणी कशी करायची. तर आज आम्ही व्हेज बिर्याणी करणार आहे घरामध्ये. तर तुम्हाला दाखवतो व्हेज बिर्याणी कशी करायची असत्या. त्यापेक्षा आधी ना आपण पहिला नाश्ता करून घेऊया. जे आमच्या पप्पाने आणल्यात फाफडा आणल्यात आणि त्याच्यासोबत जी चटणी असते ती मला लय आवडते. त्यामुळे आपण पहिला ते खाऊया आणि मग तुम्हाला दाखवतो बिर्याणी कशी बनवायची. व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि ही ज्याची चटणी आहे डीप कराय पण आणले कशाला हे काय आहे हे काय हे काय खडा मसाला ओतायचा ना पाण्यात, गरम पाणी करायचं. म्हणजे पाणी गरम करायचं हे घातलीस ते नव्हतं ते काळं मिरं बिर्याणी करून पाच नऊ दिजे काय खडा मसाला काय खडा मसाला इथे बिर्याणी बनवायची प्रोसेस आहे ती चालू झालेली. भाताला ते उकळी भाताला पाणी गरम करायला ही तर नोट डाऊन करून गेल्या सगळं. तिला येत नाही करायला आणि ही शिकवायला येईल. आणि जाऊन हॉस्टेलवर करणार आहे. तर हॉस्टेलवरच्यांना कोणाला जर हे सांगा तिथं रूमवर येणे असं असं करणार आहेत म्हणून. तुमच्या रूमवर अलाव नाही आहे ना एवढं सगळं सामान मटन बिर्याणी मटन झिंग झिंग काय अंजली तास झालं हे करायलाच ग ते त्यातलं तेल पण हे होईना. आणि काल तिथं तर 2 मिनिटात तुला भात पाहिजे झालता हॉटेलमध्ये. कधी कधी मी म्हणलोच नाही मग 2 मिनिटात लगे लगे जिरा राईस तर मागवलेला. मग जिरा राईस का असं ना मग त्याला फोडणी टाकून आणायला ना. फोडणी टाकायला पाहिजे का. अरे ते काय झालं गॅस विजला की अंजली आणि त्याचं पाणी चाललंय अंजली वापूर. भात विचारणार नाही त्याच्यात भात अगं पूर्ण करपायला पाहिजे अंजली ती. तू हे कधी खाल्लेस काय नाही ग ते फ्राय कांदा कधी खाल्लेस काय नाही. तसं करायचं असते ते. ते काय टीचरसनी फोन केला अजून तर काही तुम्ही सांगितलं. आता ते आता करपायला पाहिजे अंजली. असं पूर्ण करपायला पाहिजे. तू फ्राय कांदा कधी खाल्लेस की नाही. तसा तो बनवून खाऊन माहित असेल. मला राग येतो
100 तो केलीस ते मी नाही केलं. घाणेरडी. हरी तूच ह्याचा पूर्ण ब्लॉक कर वैभव. मी तुझंच ब्लॉक बघून तिथं करतो. कराले ना ब्लॉक वर. आवरा की का आवरा. गॅसवर मी बसू. गॅस विझल. गॅस विझला ग. इंडियन शेफ. तेलवरच राहील. मग तेल का काढली करते. फिजिक्स. ह्याच्यात फिजिक्स काय संबंध आहे. हा फिजिक्सचा संबंध. पण आमचे पैसे वाया घालवले तुझं. पप्पानी कसं वाया मी वाया घालवलं ग बाळ. झिरो बोलण्याचा सेन्स. हे दीदी हे बघ. हा बिर्याणी करायल्यात. बिर्याणी करायल्यात. माझं दुसरं हेच खायचं. हे झालं बाई आणखी तिथे अंजली झाले ते बंद करायला येत नाही तुला. मी करपलं काय हा काढू मग. थांब की गावरे. आवरतेस की काय. ते खरे याला ए बाळ झाला की त्याला तेल बघ त्याच्यात. तुला त्याच्यात काढायचं म्हटलं. अगे तेल आहे त्याच्यात अंजली. हे ह्याच्यात घालू. ओ हो हो ला 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 ला. बघितले तेल बघा तसं काढणार होतेस तू. अंजली अंजली. कैसी गुंडी बनी गिरी तू. त्याला हे कर की ग. हा ते चमच्यान दाबले असतेस तरी चाललं असतं. वय अंजली तस करून करून सगळा कांदा परत मडसते की तसं खुळी पण झाल्यास काय. तूच म्हणलास की. म्हणता माझा ऐकायलास तू. म्हणून म्हणलं तुझं एकदा ट्राय कर. तिथलं इथंच तुझी गुन्हा कळाली. वैभव हा तोंडग्यांनी म्हणे वाटाण्याचा जा फ्रोझन आठवले. हो फ्रोझन आणतो. ते कुठं आहे ग. हा गावलं हा गावलं म्हंटलो मी. वय की तिकडे बस की अंजली. तू उडवते. सोडवतोय दही हा दही 2 मिनिट थांब. दादा अंजली तू काय प्रॅक्टिस करायलीस गाठ सोडायची लग्नातली. दीदी हे काय करायचं. हे काय नाही करायचं गप बसायचं. शिजालाय भात त्यो. शीत दाबून अर्ध कच्च शिजले काय. इस गाव की अनपढ़ मिट्टी.
तुला भैयानं म्हणली वय तरी म्हणले मी काय कुठलाही ये, हे करू जिरं हे उतर आताच डिमार्टला जाऊन आले आजी. इकडे पडले हे आणले ते लई केली हे आली बघ. काय आणले नाही तुला बाहेर घेऊन पण गेले काय आणली पण नाही. बघ किती हा दिदी रेसिपी सांगतो ती ब्लॉग बघून करणार आहे. याच्यानं माझं ते स्टँडर्ड जिरं मोहरी हाय ग त्या हॉटेलवर म्हणून आणले अंजली पानं पडत येतं बघ. यात काय हसायचं होतं अंजली एवढा. अरे हाय अरे हाय म्हण हाय म्हण. एक टाक कॅमेऱ्याकडेच बघते त्या. हा ए मम्मी माझी सेल्फी स्टँड कुठे आहे ग? हा बघ काय ग? हे घाल हे कर लॉक कर अरे बस जब गरीब होना आदमी बुद्धी करायची ती पापी एवढं चढवून पिसून टाकली मसाला टाकायचा हा मसाला घाल सगळा नाही हळद जराशी घाल मग त्याने सगळा घालू मसाला घाल गे जितना बोला उतना ही कर. हे हळद हळद घाल मी म्हणून करते त्याच्यात बस बस मसाला घातली पिठला बघ तेवढा शिजला. त्याचं बंद करायचं शिजला काय कर एवढा शिजत असते. विकता है गवली की ए इकडा रे इकडा आहे ए जुन्नू तुला पोरं बोलवायलात की ग? हा नाही ना म्हणून सांगून तर येत ना. वा हा तू स्वतः आरशात बघ की. हा बेडूक झाली की दिसलीस. ए मम्मी आलं लसूण घाल ते बाहेर हॅलो हा बर फोन केलता काय? बर 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 करतो की फोन. मसाला बिसाला घालून घेतला. हा, एक कर.
काय काय करतात बाहेर तू तुम्हाला सांगतो का हे वाटाणा आहे ओकेच. कोबी आहे बटाटा हा. आहे आणि याच्यावर दही घातले दह्यावर बिर्याणी मसाला घातलाय त्याच्यावर जरा हळद घातली त्याच्यावर जी 5 वाली पोळी असते ना बिर्याणीची ती पण घातली काय झालं मग ते सगळं घुसळून मिसळ करून आहे का मग घुसळून ते परत ह्याच्यात टाकायचं नाही नाही काम करते ते उगच नसतं ते जरा मोबाईल ए ते तर काम कर मोबाईल जर असं का तुलाच पाहिजे ते दही लई घातलीस असं वाटत दह्याचा वासच सहन होत नाही रे. आपण हे सेल्फी स्टिकला लावूया दह्याचा वास सहन होत नाही म्हणजे बिर्याणी आणि त्याचा काय संबंध ओके तो भात नसतो वरती घालायचं ना मग लेअर करायचं असतं त्याचं. हम्म? अनपड गवार लेअर करायचं असतं. भात भाजी आपल्याला तर हे कसं करतात हेच माहिती नाही दिली थंड घे एवढं तर माहिती आहे की लेअर करतात बिर्याणी न बिर्याणी खातात. हे आम्ही घेऊन जाऊ काय हा रे तुम्हाला तिथं जाऊपर्यंत हे राहायचं. हे जा बाई अगं आलो की ग. त्या मी घोषणे कारण की ते हे आलो ना बघ ते आमची पडली टाकली आणखी तोपर्यंत हे इथलं सगळं काम काम करा तिथे थांब जरा थांब थांब जरा काकविंदच बघितलं भात आपल्या इकडे रेडी झालेला आहे भात पूर्ण आपल्याला हे असं असं करून नुसतं भात काय नाही आहे आमरस केलंय चपाती आहे अरे मग आमरस कशाला केला असं उलट पड कामगिरी तुला उडवली गप किंवा का मीठ नाही काय आपण बघा स्टँड लावला इथं बाय वन बाय वन लेअर टाकायला खरं ते असं घोळणार नाही सर अगं तसाच ते नाही ए जा की आता तू आता काय झाला बघायला तिथं लई पडले त्याच्यात जरा भात घालांग गोळी हे जुन्ना फ्रीज मधलं पाणी घ्यायला फ्रीज मधलं पाणी घ्यायला मस्तपैकी आमरस चपाती खायचं बिर्याणी नंतर खायचं बिर्याणी पण याला मस्तपैकी आंबरस करूया मग बिर्याणी खायची